आहे छान असा पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये जर गरमागरम मुंबई स्टाईल वडापाव आणि गरमागरम जर चहा आपल्याला मिळाला तर अजून काय पाहिजे। तर चला बघूया वडापावसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे। सर्वात आधी तर मी हे 1 किलो बटाटे आहे हे मधोमध कट करून घेतले आहे, जेणेकरून आपला जो बटाटा आहे हा सगळा एकसारखा उकडावा यासाठी मी हा कट करून घेतलेला आहे। बटाटा कट करण्याआधी सर्वात आधी तर स्वच्छ हा धुवून घ्यायचा, कारण त्याला जी माती लागलेली असते ही शिजताना आपली माती सगळी मिक्स नको व्हायला। तर त्याआधी सर्वात आधी बटाटा हा व्यवस्थित धुवून घ्यायचा। चला तर आपण हा बटाटा उकडायला सुरुवात करूया। काय जास्त पाणी इथे नाही ठेवायचं, जेणेकरून आपला बटाटा हा जास्त लगदा नाही झाला पाहिजे, असा स्मूथ असा हा इथे आपला बटाटा उकडला गेला पाहिजे। तुम्ही बघू शकता कुकर मध्ये मी फक्त 1 ग्लास पाणी इथे टाकलं आहे। एवढ्या पाण्यामध्ये आपला हा बटाटा एकदम व्यवस्थितरित्या इथे उकडणार आहे। लक्षात घ्या 1 किलो बटाटे आहे आणि 1 किलो बटाट्याच्या प्रमाणामध्ये मी 12 लोकांसाठी इथे वडे तयार करणार आहे। हे 2 कप मी इथे मेजरमेंटने बेसन घेतलेला आहे, हा 1 कप आणि त्यात अजून एक दुसरा 1 कप। तर हे पुरेसं आहे 10 लोकांच्या वडापावसाठी। हळद, 1 चमचा मीठ आणि आपली कन्सिस्टन्सी एकदम अशी मऊसूत होईपर्यंत पाणी। पीठ असं पूर्णपणे मऊसूत होईपर्यंत हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे आपलं जे पीठ आहे यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या अशा राहिल्या नाही पाहिजे। एकदम असं मऊसूत हे आपलं पीठ इथे तयार झालं पाहिजे। जे बॅटर आहे हे त्याच्याने कोटिंग आपली ही एकदम व्यवस्थित इथे होणार आहे आणि आपला वडापाव सुद्धा व्यवस्थित खुसखुशीत हा इथे होणार आहे। या कन्सिस्टन्सीमध्ये आपलं हे बॅटर झालं पाहिजे। यामध्ये आपण फक्त चिमूटभर हा सोडा घालणार आहोत। लक्षात घ्यायचं सोड्याचं प्रमाण हे जास्त नाही झालं पाहिजे। जर जास्त झालं तर आपले जे वडे आहे हे जे ऑइल आहे आपलं हे ऑइल शोषतात। तर हे 10 लोकांच्या वड्यासाठी एकदम परफेक्ट प्रमाण आहे। तर बघूया आपण आपले बटाटे सुद्धा इथे उकडत आलेले आहे, आपलं बॅटर सुद्धा रेडी आहे। तर जे आपण चटणी करणार आहोत बटाट्याची वड्यांसाठी त्या चटणीची तयारी करून घेऊयात। आपलं वडापावची चटणी आहे त्या चटणीला तडका देण्यासाठी आपण हे साहित्य वापरणार आहोत। 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, लसूण आणि कोथिंबीर। मधून 2 ते 3 राऊंड करून फिरून घेऊया। हे आपल्याला असं जास्त पातळ किंवा असं जास्त बारीक नाही करायचं। आपला खरडा जो ज्या प्रमाणात असतो त्या प्रमाणामध्ये आपल्याला हे असे जास्त बारीक नाही करायचे, हे असे दरदरीत ठेवायचे आहे, जेणेकरून आपली जी चटणी आहे या चटणीला छानसं टेक्स्चर हे येत असतं आणि त्याची चव सुद्धा ही अप्रतिम लागत असते। चला तर इथे आपले बटाटे उकडून रेडी आहे। तर याचे पटापट आपण साल काढून घेऊया। प्रमाणामध्ये इथे उकडले गेलेले आहे, म्हणजे ते असे जास्त असं लगदा झाल्यासारखे पण नाही झाले आणि सॉफ्ट पण झालेले आहे। या कन्सिस्टन्सीमुळे आपला जो वडापाव आहे हा एकदम व्यवस्थित असा बांधण्यासाठी परफेक्ट तयार होतो, आपली टेस्ट ही येत असते। चला तर हा बटाटा आपण सोलून घेऊया। अगदी सॉफ्ट प्रमाणात हे आपले बटाटे इथे मॅश करून झालेले आहे। तर चला लगेचच आपण चटणी सुद्धा तयार करायला घेऊया आणि कोणत्या प्रकारे चटणी करायची आहे हे एकदम लक्षपूर्वक बघा। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा तुमचा वडापाव कसा झालेला आहे आणि या छोट्या छोट्या ज्या आपल्या टिप्स आहे, सिक्रेट टिप्स आहे, याचा वापर करून तुम्ही एकदा वडापाव तयार करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा सुद्धा वडापाव हा कसा झालेला। आपल्या चटणीसाठी जे काही साहित्य लागणार आहे, आपला बटाटा इथे मॅश करून तयार आहे, ऑलरेडी मिक्सर मधून काढलेला ठेचा तयार आहे, कढीपत्ता आहे, कढीपत्ता आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो आपला वडा खाताना हा दाताखाली नाही आला पाहिजे, त्यासाठी कढीपत्ता आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। चला तर बघूया। 2 ते 3 चमचे इथे मी ऑइल टाकत आहे, कारण आपल्याला इथे ऑइलचं प्रमाण हे एकदम कमी घ्यायचं आहे। लगेचच मोहरी चांगली व्यवस्थित यामध्ये तडतडू द्यायची आहे। जिरं, क्रश करून ठेवलेले मिरच्या, ज्याचा ठेचा आपण तयार करून ठेवलेला आहे, अगदी ठसका येईपर्यंत इथे आपल्याला तडका द्यायचा आहे, जेणेकरून आपला जो चटणीचा स्वाद आहे हा सगळ्या बटाट्यांमध्ये व्यवस्थित हा उतरत असतो। इथे तिखट हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही चटणी आपण तयार करून ठेवलेली होती मिक्सर मध्ये, त्याप्रमाणे तुम्हाला इथे घालायची आहे। यामध्ये लगेचच जो कापून ठेवलेला कढीपत्ता आहे हा इथे टाकायचा आहे, जेणेकरून तो आपल्या दाताखाली वडा खाताना येणार नाही। तर अगदी खुसखुशीत इथे आपले हे वडे तयार होत असतात। 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, अगदी थोडासा हिंग
हे आपला जो खरडा आहे हा व्यवस्थित परतवला गेला आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यानंतर बटाटा आहे मॅश केलेला हा इथे आपल्याला ऍड करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता हे 1 किलो बटाट्याचं माप आहे. 1 किलो बटाट्यामध्ये साधारण 10 ते 12 हे वडे इथे होत असतात. तर तुम्ही बघू शकता इथे सर्वात महत्वाचं इथे गॅसची फ्लेम बंद करणे आणि त्यानंतर हे बटाटे आपण ऍड करणार आहोत, जेणेकरून जे मॉइश्चर आहे बटाट्यांना हे इथे सुटणार नाही. तर ही एक सिक्रेट टिप आहे तुमच्यासाठी. वडा कधीही तयार करताना, बटाटे वडा कधीही तयार करताना फक्त फोडणी ही आधी देऊन घ्यायची आणि त्यानंतर बटाटे ऍड करताना गॅसची फ्लेम ही बंद करून घ्यायची. ते वडे वळताना व्यवस्थित ते हाताने एकदम छान असा त्याचा जो गोल वडा असतो हा होत असतो. गॅसची फ्लेम बंद असताना आपली जे वड्याचं मॅश केलेलं आहे सारण याला हे पाणी सुटणार नाही किंवा त्याला मॉइश्चर हे सुटणार नाही. तर तुम्ही बघू शकता इथे चटणी एकदम व्यवस्थित इथे तयार झालेली आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि हे सारण हे गार झालेलं आहे. यामध्ये आपण फक्त एक रस घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता सगळं इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला वडे तयार करायचे आहे आणि त्याला थोडासा असा चपटा हा आकार द्यायचा आहे. तर बघू शकता किती छान प्रकारे हे स्मूथ असं चटणी तयार झालेली आहे. तर याच प्रमाणात याच मापामध्ये सगळे आपले वडे हे तयार करून घ्यायचे आहेत. इथे 1 किलो बटाट्याच्या मापामध्ये आपले हे टोटल इथे 12 वडे हे झालेले आहेत. तर हे आपण डीप फ्राय करूया. डीप फ्राय करण्यासाठी कढईमध्ये मी तेल ठेवते. तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला एक एक करून हे वडे यामध्ये सोडायचे आहेत. चला बघूया. आता आपले 2 ते 3 वडे डीप होईपर्यंत इथे आपण कढईमध्ये तेल सुद्धा इथे टाकूया. तुम्ही इथे बघू शकता आपलं बॅटर हे व्यवस्थित इथे रेडी आहे. यामध्ये फक्त आपल्याला 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ हे घालायचं आहे. तांदळाचं पीठ यासाठी की जे आपलं कोटिंग असणार आहे, बेसनाचं जे कोटिंग असणार आहे हे मस्त असं बाहेरून क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला इथे तांदळाचं 2 ते 3 चमचे पीठ इथे ऍड करायचं आहे, ज्याने आपलं जो वडा आहे हे तेल पण जास्त सोचणार नाही आणि क्रिस्पी पण होणार आहे. 3 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. याचे लम्स सगळे काही इथे फोडून घ्यायचे आहे. सर्वात आधी मध्ये आपलं हे सगळं काही बॅटर इथे तयार झालं आहे. वडा डीप करूया आणि तेलात सोडूया. हे वडे सोडताना आपल्याला वड्यांची कडा पकडायची आहे, जेणेकरून जी आपली बेसनाची ही कोटिंग आहे ही कोटिंग निघणार नाही. हे बघा या पद्धतीने अलगद हाताने हे वडे आपल्याला सोडायचे आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपलं हे तेल सुद्धा तापलेलं आहे आणि हे जे साईडचा जो चुरा आहे याची आपण चटणी सुद्धा करणार आहोत. तुम्ही बघू शकता चटणी सुद्धा त्याची खूप छान अशी उत्तम लागत असते. चिटकू नये यासाठी आपल्याला हे सोडवून घ्यायचे आहे. तर अगदी हलकत हे वडे सुटलेले आहे आपले. तर याला फक्त पलटी करूया आपण. तुम्ही बघू शकता किती छान असा गोल्डन ब्राऊन कलर हा वड्यांना आलेला आहे. वडे तळताना जो आपला चुरा तयार होत असतो तर त्याची आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे. म्हणजे अगदी वड्यांबरोबर नाही झाला तरी आपलं जे बेसन उरलेलं असतं यामध्ये आपण डीप डीप करून हा चुरा तयार करू शकतो आणि याची चटणी ही अप्रतिम लागत असते. चला तर बघूया चटणी कोणत्या प्रकारे तयार करते. 6 ते 7 पाकळ्या लसूण. हा लसूण आपल्याला सोलायचा नाहीये, अख्खा लसूण इथे टाकायचा आहे. जो आपला चुरा तयार झालेला आहे हा चुरा, 1 लाल चमचा तिखट किंवा काश्मीरी लाल मिरचीही आपण यामध्ये टाकू शकतो. तुम्ही बघू शकता आपली जी चुरा आहे या चुऱ्यापासून सुद्धा चटणी तयार झालेली आहे. तर किती छान ही चटणी तयार झाली आहे. एकदम कमी इंग्रेडियंट्स मध्ये ही चटणी तयार झालेली आहे आणि खायला सुद्धा ही अप्रतिम लागत असते. त्यामुळे नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमची चटणी ही कशी झालेली आहे. तर मुंबई स्पेशल वडापाव मध्ये हीच एक सिक्रेट आहे जे आज मी तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे. अतिशय छान लागते आणि त्याचबरोबर मुंबई स्टाईल हा गाडीवरचा वडापाव याचं आवरण सुद्धा एकदम असं कुरकुरीत तयार झालेलं आहे. तर नक्की करून बघा. मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तुम्हाला काय आवडेल बघायला माझ्या हातची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.